मातोश्री गुंजाई फाउंडेशन तर्फे 10वी-12वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि मार्गदर्शन सोहळा। कल्याणपूर्व मध्ये जनसेवक महेश गायकवाड हे युवा पिढीला प्रोत्साहित करण्यासाठी सालाबादप्रमाणे 10वी-12वी विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव सोहळा आयोजित करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करतात। 10वी आणि 12वीच्या 150 विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून हा सोहळा संपन्न झाला। तरुणांनी देशहित जपावे, नशाधीन होऊ नये, अनेक घातक नशेपासून दूर राहून तरुणांनी आपल्या आईवडिलांची स्वप्न पूर्ण करावी। कल्याणपूर्व येथील नशाधीन झालेल्या तरुण पिढीला वाचवण्यासाठी जनसेवक महेश गायकवाड यांचे नेहमीचेच प्रयत्न असतात। कल्याणपूर्वमध्ये अनेक ठिकाणी गांजाडी पार्क बनत आहेत। तरुणांमध्ये नशाधीन होण्याचे प्रकार वाढत आहेत। जनहित काम करत असताना आपली तरुण पिढी कोणत्या मार्गावर जात आहे याची दूरदृष्टी घेऊन जनसेवक महेश गायकवाड नेहमीच तरुणांसाठी उत्स्फूर्त जनसेवा काम करतात। आज कल्याणपूर्वचे नाम बदनाम होत आहे झाले आहे। अनेक तरुण पिढी गांजाडी इतर नशेमध्ये व्यसनाधीन होत आहेत। हे अनेक पोलीस कारवाईमध्ये सिद्ध झाले आहे। महेश गायकवाड यांनी मातोश्री गुंजाई फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव सोहळा कार्यक्रम आयोजित करून नेहमीच प्रमाणे विद्यार्थ्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली आहे। 50% पासून टॉपर असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत गुणगौरव सोहळा कार्यक्रम संपन्न झाला। 10वी-12वीच्या टॉपर विद्यार्थ्यांना रोख रक्कम आणि उत्कृष्ट बक्षीस देऊन गौरविण्यात आलं। विद्यार्थ्यांमध्ये याबाबतीत मोठा जल्लोष पाहायला मिळाला। आपण मिळवलेल्या यशाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये जनसेवक महेश गायकवाड यांच्यामुळे त्यांच्या उरी अभिमान दिसून आला। तरुण पिढीला त्यांच्या यशाबद्दल उत्स्फूर्त करणे हा या कार्यक्रमामागचा उद्देश होता, असे जनसेवक महेश गायकवाड यांनी सांगितले। मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आपण अनेक वर्षापासून या ठिकाणी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा ठेवत आलोय। यावर्षी सुद्धा 10वी पास आणि 12वी पास विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करून त्यांना गौरवण्यात आलेलं आहे। त्याचं कारण असं की मुलांना या ठिकाणी प्रोत्साहन मिळालं पाहिजे, त्यांना येणाऱ्या काळामध्ये कशा कोणत्या अडचणीला सामोरे जायला पाहिजे अशा प्रकारचं त्यांना या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे। मला वाटतं की मुलांनी ज्या पद्धतीने 90%च्या वरती गुण मिळवलेत ह्याचे हकदार त्यांचे आई वडील आणि शिक्षकही आहेत। मी त्यामुळे मुलांचं तर मी अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे ज्यांनी त्यांना ज्या शिक्षकांनी त्यांचं मार्गदर्शन केलं, ज्या आई वडिलांनी त्यांच्यासाठी शिक्षणासाठी कष्ट घेतले त्यांचे सुद्धा अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी आणि पालक वर्ग उपस्थित होता। शरद शिंदे, आदिराज मीडिया, कल्याण।